त्याचं खत वापरा. ते एकतरी कीटकनाशक म्हणून पण काम करतं, मातीतले सूत्रकृमी पण मारतं ते, आणि तुमच्या झाडांना ग्रोथ पण चांगलं करतं. म्हणजे ते फुलं पण येतात. ती वाळवई कुंडीत टाकायची, कुंडीत डिकम्पोज झालेलं कुंडीत टाकायचं, कुंडीत टाकून द्यायचं. आणि जैविक कीटनाशक म्हणजे आता जैविक कीटनाशक कसे तयार करायचे ते पण सांगतो. जैविक कीटनाशक म्हणजे लिंबाच्या पानाचा खोड पण थोडं घ्यायचं. आणि आताच्या ह्याच्यात काय येतं की निंबोळे उठलेले असतात. आता गेले बहुतेक, आता गेला निंबोळ्या होत्या, निंबोळ्या गोळा करायचे, तिची भुकटी करून जर तुम्ही घेतला तर निमार्क म्हणून मिळतं. ते 500 रुपये लिटर आहे, ते फुकट आपल्याला करतात निमार्क. आणि ते सगळ्या पेस्टिसाइडवर, सगळ्या कीटकनाशकावर काम करतं. फक्त फुकट मिळालं म्हणून वापरू नका, ते झाड पण जातं. लक्षात. त्याच्यात तांबेरा पण मरतो, लाल कोळी मरतो, काळी मरते, बोंडाळी मरते, पान खाणारी अळी मरते, खोडकूज मरते, जमिनीतली सूत्रकृमी मरते. जमिनीत जर द्यायचं असेल तर त्याला 5 ml न वापरायचं. 5 ml सांगितलं तुम्हाला जे तयार करणार आहे. लिटरला 5 ml वापरायचं निम ऑइल, जमिनीत सोडायचं, आणि 1 ml न स्प्रे घ्यायचा. आता ते तयार कसं करायचं तर 1 किलो पाला घ्यायचा, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि त्यांना ग्राइंड करायचं. चांगलं ग्राइंड करून तुम्ही त्याचं पाणी काढू शकता. आता नवीन पद्धत काय आहे, मी ज्यावेळी लखनौला गेलेलो प्रशिक्षणाला, तर त्या पानांचा अर्क काढतात, तेल काढतात, तेल. आणि तेलाचं पण तिने 1 ml वापरतात. आता तो खर्च लय भयानक आहे. 25 लाखाचं मशीन आहे ते. 1 किलो करायला आपल्याला 25 लाख गुंतवावं लागतील. पण त्यापेक्षा आपण काय करायचं, आपल्या जवळपास असणार ते पाण्याचं प्रमाण फक्त काय असावं, कमी असावं. कारण आपण 1 ml वापरणार. आणलं ते